नमस्कार मंडळी, नमस्कार. काय सांगू का, माझ्या मनात एक सारखं वादळ चाललेलं असतं. आतल्या आत, खोलवर. ते वादळ मी कधी बाहेर येऊ देत नाही. मी कुणाला बोलून दाखवू पण शकत नाही. ते वादळाचं स्वरूप फार निराळं असतं. पहा ना, हे जे वादळ असतं ना, ते पूर्वी घडून गेलेल्या घटनांवर असतं. त्या घटना आज काही काही खूप जुन्या झालेल्या असतात. पहा ना, मी 70 ओलांडली, पण ती वादळ संपत नाहीत. वादळ शाळेतली, कॉलेजमधली, नोकरीतली, नातेवाईकांमधली, मित्रांमधली, आणि ही सगळी वादळं असतात ना, ही सगळी वादळं नेहमी वाईट गोष्टींबद्दल असतात. वाईट गोष्टी पुन्हा पुन्हा आठवतात, चांगल्या गोष्टी आठवत नाहीत. आता परवाच काय झालं सांगतो. रात्री झोप येत नव्हती, तळमळ तळमळ चालली होती. त्या घटना पुन्हा आठवत होत्या. काही घटनांमध्ये माझा काही संबंध नव्हता, पण मला वाईटपणा आला. फार दुखावलं गेलो. मध्यरात्र झाली, पहाट झाली, काय झोप येत नव्हती. शेवटी सकाळी उठलो आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे बागेत कामाला गेलो. घराभोवती बाग आहे, बंगल्याभोवती बाग आहे, छोटी मोठी झाडं आहेत. त्यात काम करताना मला फार आवडतं. आणि काय झालं, अनाहूतपणे मी मोबाईल उचलला आणि यूट्यूबच्या चॅनलला गेलो आणि भक्तिगीतं, विठ्ठलाची भक्तिगीतं याच्यावर क्लिक केली आणि कामाला लागलो. छान वाटत होतं. ती भक्तिगीतं निरनिराळ्या गायकांनी गायलेली होती. सुधीर फडके होते, आशा भोसले होत्या, महेश काळे होते, भीमसेन जोशी होते, एकाहून एक ज्ञानी लोक. हळूहळू त्या याच्यात मी इतका रंगत गेलो आणि माझं काम भरभर होत चाललं. काम कधी संपलं हे मला कळालं पण नाही. पण त्यावेळेस लक्षात आलं, भक्तिगीतं संपलेली होती आणि तरी मी काम करत होतो. एक प्रकारे मन शांत झालं. रात्रीचं जे काहू होतं, जे मला त्रासदायक होतं, ते मिटलं होतं आणि शांत, चांगल्या, प्रसन्न सकाळची सुरुवात झालेली असते. लोक हो, नुसत्या विठ्ठलाच्या गाण्यांनी, विठ्ठलाच्या भक्तिगीतांनी केवढा परिणाम झाला पाहणं. हेच त्यातलं महात्म्य आहे. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.